आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. सृजन अभियान आज पनवेल शहर जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये पार पडत आहे. आज दिवसभरामध्ये आम्ही सगळ्या ब्लॉकमध्ये जात असताना आमचे निरीक्षक राज्याचे समन्वयक श्री बडगे साहेब हे आज सकाळपासून प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधत आहेत. तर आज एवढ्या मोठ्या आनंदाची बातमी आहे का सगळ्या शहरामध्ये स्वयंस्फूर्तीने लोक आज तिथे त्या प्रत्येक शहराच्या प्रत्येक सेल फ्रंटल विभागाच्या अध्यक्षपदासाठी स्वतःहून फॉर्म भरून स्वतः इच्छुक म्हणून आज जवळपास दिवसभरात 100 प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावं आज पक्ष कार्यालयामध्ये जमा झाली आहेत. आणि खरोखरच राहुलजी गांधी असतील, मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील किंवा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेब यांच्या संकल्पनेतून जी कल्पना आलेली आहे का काँग्रेस संपली किंवा मुक्त बोलणारे लोक आज पाहिले असेल बडगे साहेबांनी का प्रत्येक शहरामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते तिथे फॉर्म घेऊन नावं आपली देण्यासाठी इच्छुक आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या 100चे पुढे 500 कार्यकर्ते हे खरे शिलेदार काँग्रेसचे संघटन सृजनचे या अभियानातून निर्माण होणार आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये SIR असेल, वाढती महागाई असेल, बेरोजगारी असेल, महापालिकेचा भ्रष्टाचार असेल, या सगळ्या बाबतीत प्रदूषण असेल, पनवेलच्या बाजूला असणारा लेडीज बाग असेल, ह्या सगळ्या बाबतीत हे सगळे शिलेदार येणाऱ्या काळामध्ये काम करून लोकांच्या घरापर्यंत जाऊन लोकांना त्यांचा न्याय देण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये कटिबद्ध राहणार आहेत. खरोखरच देशामध्ये राज्यामध्ये हा जो उपक्रम आहे, जे लोक काँग्रेसचे आहेत परंतु काँग्रेसच्या प्रवाहामध्ये कधी नव्हते त्यांना हे मोठं प्लॅटफॉर्म पक्षाने उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि हे सगळे शिलेदार येणाऱ्या काळामध्ये एक दिलाने काम करून जो उद्देश देशाचे नेते राहुलजी गांधी यांनी ठेवलेला तो साध्य करण्यासाठी कटिबद्ध राहतील. आज या संघटन अभियानासाठी एक पर्वणी लागलेले दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल. काही सामाजिक संघटनातील पदाधिकारी आज बडगे साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. खरं म्हणजे या प्रभागामध्ये हरीजी केनी असतील, जनार्दन पाटील साहेब असतील किंवा लीलाताई असतील, बबनराव असतील, विजयजी असतील, पोटे साहेब असतील, सगळ्यांचीच नावं या भागातील कैलासजी असतील, हयात मॅडम पासून सगळ्यांची, स्वतः ताहिर भाऊ असतील, नोफिल सय्यदजी असतील, सगळ्यांनी सातत्यानं काम केलं. म्हणून या प्रभागामध्ये जो वाढता प्रभाव किंवा पाठिंबा या पक्षाला मिळत आहे. हरीजींनी आपल्यासोबत 4 काँग्रेसच्या चिन्हावर नगरसेवक निवडून आणले. त्याच पद्धतीने एका प्रभागामध्ये काही थोडीशी गफलत नशी झाली तर बाकीचे 3 शिलेदार तिथे आपले निवडून आले असते. आपल्याच महाविकास आघाडीतील काही बंडखोरी मुलं आपल्याला फटका बसला, परंतु येणाऱ्या काळामध्ये ज्या काही चुका झाल्या त्या येणाऱ्या काळामध्ये सुधरून काँग्रेस पक्ष आता लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरणार आहे. आणि सातत्याने लोकांचे प्रश्न घेऊन हा काँग्रेस पक्ष लोकांसाठी न्याय देण्यासाठी कटिबद्ध झालेले आहे. येणाऱ्या सर्व सहकार्यांचे काँग्रेस पक्षामध्ये काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने सहर्ष स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी युवकचे अध्यक्ष हेमराजजी असतील, बाकी सगळे विश्वजित असतील, सगळे सहकारी दिवसभर मेहनत घेत आहे. शैलेशजी होते, चेतन होता, सगळे सहकारी सातत्यानं या अभियानासाठी मदत करत काम करत आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये मला विश्वास आहे की नक्कीच काँग्रेस हा मोठ्या संख्येनं वाढेल, यामध्ये मला कुठलीही शंका नाही. आपण सगळे आलात, आपल्या सगळ्यांचा या पक्षामध्ये मान सन्मान राखला जाईल, आपल्यासोबत हा पक्ष राहील. कारण 4 दिवसापूर्वी ज्या विषयी खारघरला एक बैठक झाली ते BLOच्या बाबतीत, तिथे इशिकाजी असतील, जेम्स सर असतील, यांच्याविषयी थोडासा तिथं वादावाद झाला. हरेशजी आणि आम्ही तिथं तात्काळ लीलाताई गेले आणि BLOना तिथून तो शटर बंद करायला लावला. तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या पाठी काँग्रेसची सगळी जिल्ह्यातील नेते मंडळी तुमच्या सोबत आहोत, हा विश्वास तुम्हाला देतो. आपण आलात, आपला सगळ्यांचे स्वागत. आणि सर्वप्रथम बडगे साहेबांचे आभार मानावं तेवढे कमी. आज विजयजी चव्हाण साहेब आहेत, तिथे आहेत, बाकी सगळी मंडळी आज सातत्यानं पक्षासाठी काम करत आहेत. बडगे साहेबांचे खास आभार का त्यांनी ज्या पद्धतीनं एक मायेचा हात या पनवेल काँग्रेसला दिलेला आहे. बडगे साहेब, मी परमेश्वराकडे मागणी करतो की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देखील आपण पनवेलचं पालकत्व घ्यावं. आपल्या मार्गदर्शनाखाली पनवेल सुजलाम सुफलाम केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, एवढंच आपल्याला अभिवचन देतो आणि थांबतो. आलेल्या सगळ्यांचे स्वागत. आणि कोणाचा अनावधानानं नाव राहिला असेल तर क्षमा मागून थांबतो. आणि पुढचा मी मनोगत व्यक्त करण्यासाठी बडगे साहेबांना विनंती करतो की आपण थोडंसं आम्हाला एक मार्गदर्शन करावं. संघटन सृजन अभियान सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्या अंतर्गत जिल्हा अध्यक्ष निवडले जाणार आहेत सर्व जिल्ह्यांचे. पण आमचे जे अध्यक्ष आहेत
प्रदेशचे हर्षवर्धन सकपाळ साहेब त्यांनी ठरवलं की याच्यातूनच ब्लॉक अध्यक्ष सुद्धा निवडायचे. सगळे जे आमचे सेल आहेत 10 ते सुद्धा निवडायचे. आणि मला असं परत पहिलं सांगण्यात आलं तिकडून आल्यानंतर, पनवेलमध्ये कुठं आहे काँग्रेस, ही इथं आहे काँग्रेस, हे बघा. आणि यापूर्वी असंही संबोधलं गेलं जातं, कोण हर्षवर्धन सकपाळ, त्याच हर्षवर्धन सकपाळांना फोन करावा लागला, बाबा उमेदवारी मागे घ्या. ही काँग्रेस आहे, हे हर्षवर्धन सकपाळांचं काम आहे. आणि या पद्धतीचं काम आहे. 2029ला राज्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आज मला अक्षरशः लाटेसारखे लोक आपल्याकडे येत आहेत. आज इतके लोक प्रवेशाला, अरे मला खरोखर आनंद वाटला. मी सकाळी आलो तेव्हा आम्ही ठरवलं, खरं तर तुमचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, युवकचे अध्यक्ष हेमराज म्हात्रे, नगरसेवक आपले हरेशजी केने, ॲडव्होकेट पोटे, हे सगळे लोक अक्षरशः क्लार्क सारखं काम करत होते. कोण ब्लॉक अध्यक्ष पाहिजे, युथचा कोण अध्यक्ष, महिलांची कोण अध्यक्ष, अल्पसंख्याकांचा अध्यक्ष कोण, ओबीसीचा अध्यक्ष कोण, आदिवासींचा अध्यक्ष कोण, शोधून शोधून आम्ही कार्यकर्त्यांना न्याय द्यायचं काम या लोकांनी केलं. खरं तर मला तर काही माहिती नव्हतं. आणि शेवट गोर झाला. आज एवढे सगळे लोक तुम्ही मोठ्या संख्येने आल्यात, महिला भगिनी आल्या, आमच्या महिला भगिनी आल्या आणि प्रवेश होतोय. म्हणजे शेवट गोड करण्याचं काम इथले स्थानिक नगरसेवक हरेशजी केनी यांनी केला. खरोखर तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद और सैल्यूट। माहिनूर दुबे खान है। पॉलिटिक्स के बारे में बहुत ज़्यादा तो नहीं जानती हूँ मैं, बट देन मैं एक काउंसलर हूँ, साइकोलॉजिस्ट हूँ, तो ये कह सकती हूँ कि मदद कर सकती हूँ ये फील्ड में लोगों को समझने के लिए, और क्या बेटर इम्प्रूवमेंट किया जा सकता है कांग्रेस को आगे बढ़ाने के लिए, थोड़ी बहुत मदद मैं भी कर सकती हूँ। रुलडे आहे, लोक मला सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखतात, पण सामाजिक कार्य करत असताना कुठल्या तरी पक्षाशी आपण नक्कीच निगडीत असतो। तर मी अगदी होशात आल्यापासून आमचे सर्व पूर्वज हे काँग्रेसी होते आणि काँग्रेसी मरेपर्यंत होते। आम्ही पण काँग्रेसी आहोत आणि काँग्रेसीच राहणार। आता काँग्रेस पक्षाबद्दल काय म्हणायचं म्हटल्यानंतर त्याला तर पुस्तक लिहिली तरी कमी पडणार आहे। 140 वर्ष जुना पक्ष, त्याच्यामध्ये कोणी काही जरी म्हटलं तरी काँग्रेस पक्ष मजबूत होता, आज पण आहे। काँग्रेसमधून मी तर लोकांना म्हणतो की काँग्रेस पक्षातून कोणी जर दुसऱ्या पक्षात जर गेला असेल तर मी म्हणतो की त्या पक्षाचा काँग्रेसीकरण होणार आहे। म्हणजे आता मध्यंतरी लोक गेले ना, मोठमोठे लोक भाजपमध्ये, तर मी असं म्हणत होतो की भाजप पक्ष हा नक्कीच काँग्रेसीकरण आपला करून घेत असेल, त्यासाठीच काँग्रेसच्या लोकांना तिकडे घेण्यात आलेलं आहे। काँग्रेसवाला हा माणूस कुठलाही तो एक मतदार असो, एक सामान्य नागरिक असो, तो काँग्रेसचाच असतो। आणि काँग्रेस पक्षाच्या बद्दल म्हणायचं असेल तर काँग्रेस पक्षानेच जगाला डेमोक्रेसी काय आहे, लोकशाही काय आहे हे दाखवून दिलेले आहे। नुसतं भारतामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये लोक काँग्रेस पक्षाला एक डेमोक्रेटिक पार्टी, म्हणजे लोकशाही जपणारी आणि लोकशाही हे साबित ठेवणारी ही पार्टी अशी आहे, असं संपूर्ण जगामध्ये आणि भारतामध्ये हे सर्वांना माहीत आहे। मी तर जास्त काही बोलणार नाही। सुदाम पाटील जे आहेत आपले जिल्हा अध्यक्ष, आमचे मित्र आहेत, आमचे वरिष्ठ पण आहेत, आणि बर्गे साहेब खूप मेहनत करतायत। इथली सर्व कार्यकर्ता मंडळी जी पदाधिकारी पण आहेत त्या सर्वांना आम्ही चांगलं ओळखतो, सर्व चांगल्या प्रकारे काम करतायत। आताचे जे नगरसेवक आहेत, पूर्वी पण नगरसेवक होते आणि आता काँग्रेसचे नगरसेवक हरीशदादा केनी, मी तर इतकाच सांगणार आहे की आपण नगरसेवक म्हणून खरोखरच लोकांच्या ज्या अपेक्षा तुमच्याकडे आहेत, आपण ही अपेक्षा नक्कीच पूर्ण कराल अशी आम्हाला खात्री आहे। आणि शेवटला तुमच्याकडे विनंती पण आहे की जे काही इथली समस्या आहेत त्या सर्व समस्यांच्या वरती अगदी गांभीर्याने लक्ष ठेवून, विचार करण्याचा त्या टाइम नाही आता, त्याच्यावरती पूर्णपणे गांभीर्याने लक्ष ठेवून त्या सर्व कामांना अगदी मार्गी लावावं ही आपल्या नगरसेवकांना माझी विनंती आहे। आणि काँग्रेस पक्ष हा पूर्वी पण मजबूत होता, जरी कधी कुठे आपल्या असेंब्लीमध्ये सीट कमी आले, केंद्रामध्ये सीट कमी आले, सत्ता गेली आहे, कुठे नगरसेवक कमी आले तर काही घाबरून जाण्याची गरज नाहीये। आज कमी आहेत तर उद्या नक्की नंतरच्या काळात नक्कीच ते जास्त होणार आहेत, कारण काँग्रेस पार्टीच ही भारतामध्ये सर्वात जुनी पार्टी आहे।
त्या पार्टीसाठी जोरदार टाळ्या झाले पाहिजेत. पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.